माणसांना ताणतणावाचा त्रास होऊ शकतो, तर प्राण्यांनाही असा त्रास होतो का? अन्नाची आणि पाण्याची कमतरता, इतर प्राण्यांची लढाई, आंतरप्रजनन म्हणजेच इंटरब्रीडिंग, हिंस्र प्राण्यांची भीती, तापमान कमी जास्त होणं ही प्राण्यांच्या ताणतणावाची कारणं आहेत. मानव आणि मानवाच्या कृती देखील मोठ्या प्रमाणावर या ताणतणावाला कारणीभूत आहेत. ताणामुळे माणसाला जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास प्राण्यांनाही होतो. असे तणावग्रस्त प्राणी शोधून आपण त्यांचा ताण कमी करू शकतो का? प्राणी तणावाखाली असतील तर त्यांच्या वर्तनात बदल दिसून येतो. सगळ्यात मोठी अडचण अशी की प्राण्यांना त्यांच्या समस्या बोलून दाखवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना समजून घेणं आणि त्रास न देता त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणं अवघड असतं. परंतु त्यांच्या ताणतणावाचं निरीक्षण करण्याचे आणि तणावाचे मोजमाप करण्याचे इतर मार्ग उपलब्ध आहेत. तणावाखाली असताना आपलं शरीर गरम होतं, घाम यायला लागतो आणि हृदयाची धडधड वाढते. हे तुम्हीही कधीतरी अनुभवलं असेल, कारण त्यावेळी आपल्या शरीराच्या ग्रंथींमधून ग्लुकोकार्टिकॉइड नावाचं हार्मोन स्रवतं. हे हार्मोन म्हणजे एक प्रकारचे स्टिरॉइडचे रेणू असतात. हे रेणू आपल्या रक्तप्रवाहात मिसळतात आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत करतात. प्राण्यांमध्येही असंच घडतं. त्यामुळे रक्तात स्टिरॉइडचे रेणू असतील तर तणाव असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. डॉक्टर उमापती आणि त्यांच्या गटानं सेंटर फॉर सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजेच CCMB येथील लाकोन्स प्रयोगशाळेत यावर काम केलं. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी लाकोन्स प्रयोगशाळा तयार केली आहे. ही योजना खूपच फायदेशीर ठरली, परंतु त्यात अजूनही एक अडचण आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे रक्ताचे नमुने वापरले जातात, मात्र वन्य प्राण्यांच्या रक्ताचे नमुने मिळवणं हे संशोधकासाठी खूपच अवघड काम आहे. तसंच प्राण्यांमध्ये देखील यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. डॉक्टर उमापतींच्या गटानं यावर एक नवा पर्याय शोधून काढला. तणाव दर्शवणारे स्टिरॉइडचे रेणू केवळ या प्राण्यांच्या रक्तातच नव्हे तर त्यांच्या केसांमध्ये आणि विष्ठेतही आढळतात असं त्यांना दिसून आलं. प्राण्यांचे केस आणि विष्ठा यासारखे जैविक नमुने पर्यावरणातच उत्सर्जित केले जातात किंवा टाकले जातात. त्यामुळे स्टिरॉइडची चाचणी घेण्याकरता प्राण्यांच्या रक्ताचे नमुने घेण्याऐवजी त्यांचे केस किंवा विष्ठा गोळा करता येते. या तंत्राचा वापर करत असताना त्यांना असं आढळून आलं की म्हातारपण, योग्य आणि पौष्टिक आहाराचा अभाव, अतिगर्दी आणि अस्वच्छ वातावरण यामुळे खूप गजबजलेल्या गोठ्यातील गायी तणावाखाली असतात. धार्मिक कार्य, उत्सव किंवा मिरवणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या हत्तींना इतर पाळीव हत्तींपेक्षा जास्त ताणाचा सामना करावा लागतो. प्राणी संग्रहालयात वाघ पाहायला येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील वाघांमध्ये तणाव वाढलेला दिसून येतो. तसंच वाहतुकीसाठी रस्ते बांधणं, गुर चराईचं वाढतं प्रमाण, मानवाच्या घरांची वाढती संख्या अशा मानवी हस्तक्षेपामुळे अभयारण्यासारख्या नैसर्गिक संरक्षित भागात राहणाऱ्या वाघांमध्ये देखील तणावाची पातळी वाढल्याचं दिसून आलं आहे. या ताणामुळे प्राण्यांची वाढ, पुनरुत्पादन आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अखेर त्यांच्या आयुष्यावर या सगळ्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत. प्राण्यांसाठी लहानशा कोंदट जागी निवारा तयार करू नये. मोकळ्या, हवेशीर, आरोग्यदायी अशा वातावरणात असे निवारे उभारले पाहिजेत. धार्मिक कार्यात, मिरवणुकीसाठी हत्तींचा, विशेष करून तरुण वयातील माद्यांचा वापर किंवा त्यांच्यावर बसून हिंडणं आपण बंद केलं पाहिजे. संरक्षित वनांमधील मानवी हस्तक्षेप
आणि वाहनांची ये-जा आपण कमी केली पाहिजे. अशा अभ्यासाच्या मदतीनं आपण प्रगती करू शकतो. यामध्ये मानव, इतर प्राणी आणि अन्य सजीव एकत्र राहून स्वतःचा विकास साधू शकतात आणि समृद्ध होऊ शकतात.